बढ़ती महंगाई, ईंधन और गैस की कीमतों में वृद्धि के विरोध में संभाजी ब्रिगेड ने आज सोलापुर में एक जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शन के दौरान 4 पुतले जलाए गए, जिनमें केंद्र और राज्य सरकार की नीतियों के खिलाफ कड़ी निंदा की गई। महंगाई, ईंधन और गैस की कीमतों में वृद्धि के खिलाफ संभाजी ब्रिगेड ने जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने वाह रे अच्छे दिन, वाह रे महंगाई लिख बोर्ड उठाए और सरकार की नीतियों की निंदा की। उन्होंने आरोप लगाया है कि सरकार ने बड़े उद्योगपतियों को फायदा पहुंचाया है, जबकि आम जनता महंगाई के बोझ तले दब गई है। संभाजी ब्रिगेड ने चेतावनी दी कि यदि सरकार ने राहत नहीं दी तो उनका संघर्ष जारी रहेगा। प्रदर्शन में प्रमुख नेता और कार्यकर्ता शामिल हुए, जिन्होंने केंद्र और राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी की। भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना या घोषणेद्वारे आश्वासित केले होते की अच्छे दिन आएंगे, पण अच्छे दिन येण्याच्या ऐवजी आजची महंगाई मात्र वाढलेली आपल्याला दिसून येत आहे। गोरगरीब सामान्य जनता या महागाईमुळे होरपळून निघालेली आहे। पण एकीकडे सरकार अदानी अंबानीला कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ करतं, तसेच या देशातील अत्यंत गरीब करोडपती असलेले आमदार खासदार यांना 25% पगारवाढ करते आणि सर्वसामान्य नागरिकांना असं फरफटत सोडण्याचं काम हे नरेंद्र मोदी सरकारने करत आहेत। याचा फटका या मोदी सरकारला 100% बसल्याशिवाय राहणार नाही, कारण इथं सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे होरपून चाललेला आहे। काल या सरकारने 50 रुपये दरवाढ केलेली आहे। या सरकारने शासनाने वेगवेगळ्या योजनेतून महिलांसाठी स्कीम काढले, पण 1500 रुपये देतात आणि अशा महागाई वाढ करून ते 1500 रुपये कुठं पुरतात हे त्या मोदी सरकारलाच माहीत आहे। कारण एवढी महागाई वाढलेली असते, साधा एक पाण्यासाठी माठ घ्यायचं म्हणलं तर 300 रुपये त्याची किंमत आहे। मग 1500 रुपयामध्ये चूल पेटील का गोरगरिबाची? त्यामुळे आजचे दिन तर बघायला मिळत नाही, आजची महंगाई बघायला मिळत आहे। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी सरकारचं आम्ही निषेध व्यक्त केलेला आहोत। आम्हाला आता सवय झालेली बघा या महागाईची। आम्ही मागचे 2014 सालापासून मोदी सरकारची फक्त आश्वासनं ऐकलेले की महंगाई जाएगी, सस्ते दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे। तर हे असे अच्छे दिन काय आलेले नाही आहेत आणि त्यात काल रात्री मध्यरात्रीपासून गॅसची आणि इंधन दरवाढ केलेली आहे। एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणतायत, महिलांना पैसे देत आहेत आणि दुसरीकडे लाडक्या दाजीच्याच खिशातनं हे पैसे घेत आहेत। ह्या लाडक्या दाजीचे पैसे घेतल्यामुळे शेवटी आम्हाला महिलांनाच ह्या गोष्टीची झळ लागायला लागलेली आहे। सगळ्या गोष्टी महागल्यामुळे याचा फटका निश्चितच गृहिणींना बसत आहे। त्याच्यापूर्वी अवघड होता आणि आता तर खूपच अवघड होणार आहे। म्हणूनच आम्ही खरं तर आज ह्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। कारण फक्त बोल बच्चनप्रमाणे मोठमोठे आश्वासनं दिलेली आहेत या सरकारने सगळ्या गोष्टी स्वस्त करू म्हणून, पण मागचे जवळपास 10-11 वर्ष झालं आपण पाहतोय ह्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी स्वस्त झालेल्या नाही। वरचीवर महागाई प्रत्येक गोष्टीमध्ये, भाजीपाला असू दे, गॅस असू दे, वाहतूक असू दे, सगळ्याच गोष्टींमध्ये आता हे जे गॅसचे दरवाढ झालेले त्याच्यामुळे फटका बसणार आहे आणि इतर पण जी महागाई वाढलेली आहे त्या सगळ्याचा आम्ही निश्चितच आमच्या सर्व गृहिणींनाच हे फटका बसणार आहे। मी तेच म्हटलं ना मगाशी जे बोलले ना की स्वस्त काही झालेलं नाही आहे मागच्या 11 वर्षांमध्ये। स्वस्त फक्त भ्रष्टाचार झालेला आहे बघा, बाकी सगळं महागाईच झालेलं आहे। प्रत्येक गोष्ट महागच आहे ह्या ठिकाणी। महागाई खूपच आहे आणि गेल्या वेळेस पण महागाई खूप होत आहे आणि गोरगरिबांचे एवढे हाल होतात की त्यांना कसं नियोजन करायचं काहीच कळत नाही आहे। त्याच्यामुळे दरवाढ गॅस दरवाढ करूनच नाही, ज्यादा कमी केलं तरी चालेल, पण दरवाढ केल्यामुळे गोरगरिबांचा एकदम हे होत आहे, हाल होतात आहे। मग लाडक्या बहिणीचे दरवाढ इकडून दरवाढ लाडक्या बहिणींना देतात आणि इकडून दरवाढ करतात।